नांदेड़ के तामसा में सरपंच संतोष देशमुख की हत्या के विरोध में जोरदार प्रदर्शन हुआ। छत्रपति शिवाजी महाराज चौक पर मराठा समाज के लोगों ने मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीकि कराड़ और उप मुख्यमंत्री अजित पवार की तस्वीरों को जूता मारकर विरोध जताया। बीड जिले के मसदजोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या के खिलाफ नांदेड़ जिले के हदगांव तालुका में बड़ा आंदोलन हुआ। तामसा की सबसे बड़ी बाजार पेट में छत्रपति शिवाजी महाराज चौक पर प्रदर्शनकारियों ने सरकार के खिलाफ नारेबाजी की और नेताओं की तस्वीरों को जूते मारकर अपना गुस्सा जाहिर किया। इस आंदोलन में मराठा समाज के लोगों ने बड़ी संख्या में भाग लिया। आज आम्ही आमच्या मराठा समाजातर्फे, सकल मराठा समाज तामसा तर्फे आम्ही आज वाल्मीकि कराड आणि धनंजय मुंडे आणि अजित पवार या तिघांचे आम्ही फोटो जाळलेला आहे या ठिकाणी। कारण निर्दयी सरकार यांच्याकडे फोटो आज व्हायरल झालेले आहेत। आज 84 दिवस होऊन गेलेले आहेत। तर या 84 दिवसामध्ये खरंच या सरकारकडे फोटो नव्हते का? खरंच या सरकारला माहित नाही का? खरंच यांना फाशी लवकरात लवकर व्हावी, फाशीच होऊ नये। त्यांना अत्यंत आमच्या मराठा समाजाची हळहळ आहे की त्यांना फाशीपेक्षाही दुसरी कोणती तरी काया पाण्याची सजा जे म्हणतात त्याखाली, नाहीतर चौकामध्ये आणून त्यांना असे म्हणजे ते आपलं तुकडे तुकडे करून हे करावं। एवढं निर्दयी सरकार आणि एवढे निर्दयी लोक जर असं जगू शकले तर सामान्य माणसाने करायचं काय? अजित पवार यांचा निषेध याच्यासाठी करतो आम्ही, कारण यांची लिंक आहे फुले सुधरले असो यांचा, वाल्मीकि कराडचा का धनंजय मुंडेचा का अजित पवार, कारण या तीन त्यांना माहित का सर्व होतं या सरकारमधल्या या अजित पवार गटाच्या माहित होतं, पण यांचे नाव उद्या समोर आहेत म्हणून यांनी वरायला या 3 महिन्यापर्यंत यांनी जतन करून ठेवलं होतं। कारण आताही पहा तुम्ही, ते जर सत्याच्या मार्गाने गेले आणि जरांगे पाटील याच्यात नसते आणि त्यांनी 2 दिवस जाऊन तिथं ठाणे मांडून बसले नसते, ते FIR सुद्धा फाटला नसता, फालला नव्हता। खून होते 9 तारखेला, 6 तारखेला एका आमच्या बौद्ध समाजाच्या मुलाला मारल्यावर 6 तारखेची अट्रॉसिटी 12 तारखेला होते। चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? आणि अजित पवार 1000% याच्यामध्ये दोषी आहे, कारण धनंजय मुंडेला आतापर्यंत राजीनामा न द्यायला लावणारा फक्त अजित पवार आहे। आणि धनंजय मुंडे एवढा हरामी आहे की त्याने राजीनामा नैतिकतेचं नाव काढलं नाही। मी बिमार आहो म्हणून मी राजीनामा देत आहो, हे चाललंय का या मंत्र्यांचं? जशी संतोष अण्णाची क्रूर हत्या केली, मी सर्व बहुजन समाजाच्या वतीने, मराठा समाजाच्या वतीने व मराठा समाजाला मानणारे आमच्या लहान असो मोठे असो त्या सर्व मावळ्यांच्या वतीने विनंती करतो, जसे मयत होतावेळी संतोष अण्णाच्या तोंडात त्यांनी मुतले पाणी मागितलं तर, आणि मेल्यानंतर सुद्धा तोंडात छातीवर उभं राहून मुतले। यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा लावून दिला, पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, यांना भर चौकात आणून त्यांचा कोर्ट बाहेर रस्त्याला भरून कोणातरी चौकात भरून त्यांचे लिंक कापावे व मग त्यांना मरेपर्यंतची फाशीची शिक्षा द्यावी।